गद्यपाठ गवताचे पाते. लेखक वि.स. खांडेकर. पाठाचा कालखंड 20वे शतक. साहित्य प्रकार या पाठाचा तो म्हणजे रूपक कथा. या पाठामधील गाभा घटक ते म्हणजे पर्यावरण संरक्षण, सामाजिक अडसरांचे निर्मूलन, बुद्धी, भावना व कृती यांचा समन्वय. साधारण ही 3 गाभा घटक लक्षात घेऊन हा पाठ लेखकाने तुमच्या समोर ठेवलेला आहे. या पाठातून कोणतं मूल्य रुजवलं जातंय ते म्हणजे संवेदनशीलता. या पाठातून कोणता मूल्यसंस्कार तुमच्यावर होतोय तो म्हणजे प्रत्येकाने आपली बलस्थाने म्हणजे शक्ती स्थान जे आहे, आपली जी क्षमता आहे आणि आपल्यामध्ये ज्या उणिवा आहेत त्या आपण ओळखल्या पाहिजेत किंवा त्या ओळखता आल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाने आपली बलस्थाने व उणिवा ओळखाव्यात. हा मूल्य संस्कार या पाठातून लेखकाने आपल्यावर केलेला आहे. हा पाठ आपल्याला काय जीवन कौशल्य शिकवतोय तो म्हणजे स्वची जाणीव, स्वतःला ओळखा. हे लक्षात घ्या. स्वतःची क्षमता, स्वतःमध्ये असणारे गुण कोणते आहेत ते लक्षात घ्या. स्वची जाणीव, स्वतःची क्षमता ओळखा आणि दुसरं व्यक्ती-व्यक्तींमधील सहसंबंध आपल्याला जोपासता आले पाहिजे. समाजामध्ये वावरत असताना, कुटुंबामध्ये वावरत असताना, व्यक्ती-व्यक्तींमध्ये आपले काही जे संबंध असतात ते सहसंबंध आपल्याला जोपासता आले पाहिजेत. हा जीवन कौशल्य किंवा हे जीवन कौशल्य हे पाठ आपल्याला या ठिकाणी शिकवतोय. आता माझ्या प्रश्नाकडे इथं लक्ष द्या तुम्ही सर्वांनी. माझा प्रश्न असा आहे, आपल्या मुलाने नियमित कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्यात अशी आई-वडिलांची अपेक्षा असते? प्रश्न पुन्हा लक्षात घ्या, की आपल्या मुलाने नियमित कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्यात अशी आई-वडिलांची अपेक्षा असते. अशा खूप अपेक्षा आहेत पहा. उदाहरणार्थ, मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा, चांगल्या मुलांची संगत धरावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत, मित्रांशी तासनतास गप्पा मारीत वेळ घालवू नये, घरी रात्री उशिरा येऊ नये, घर कामात मदत करावी, घर स्वच्छ व नीटनेटके ठेवावे, कुठलेही व्यसन करू नये, मोठ्यांचा आदर करावा, अंगी नम्रता असावी, समदृष्टीने सर्वांशी वागावे, वगैरे वगैरे अनेक अपेक्षा आपल्या आई-वडिलांच्या आपल्याकडनं असतात. आता अशी अपेक्षा धरणाऱ्या आई-वडिलांनी त्यांच्या तरुणपणी असे वर्तन किंवा असे आचरण केले होते का? त्या काळात त्यांच्या आई-बाबांनी म्हणजेच तुमच्या आजी-आजोबांनी असे धरलेले आग्रह उधळून लावले होते का? जसे आता सध्या आपण असे आग्रह, अशी अपेक्षा उधळून लावतात तसे. हे आजच आधुनिक काळात घडते असं नाहीये. जगभर सर्व मानव समाजात असेच घडत आलेलं आहे पहा. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य व नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत चालू आहे. प्रत्येक जण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो आणि माझेच खरे असे मानतो. हेच वि.स. खांडेकरांनी गवताचे पाते या रूपक कथेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपण थोडक्यात काही गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. आता आपण वि.स. खांडेकर या लेखकांचा परिचय आपण इथं थोडक्यात लक्षात घेणार आहोत. वि.स. खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर. यांचा जन्म 11 जानेवारी 1898 साली झाला. मृत्यू 2 सप्टेंबर 1976 रोजी झाला. सांगली या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. घरातील दारिद्र्यामुळे ते काकांना दत्तक गेले.
शिक्षण संपल्यावर उपजीविकेसाठी काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. हृदयाची हाक ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. 1930 ते 1942 या काळात त्यांनी 12 कादंबऱ्या लिहिल्या. हे लक्षात घ्या. 12 वर्षात त्यांनी 12 कादंबऱ्या लिहिल्या. 1930 ते 1942 या काळामध्ये. ययाती कादंबरी खूपच त्यांची प्रसिद्ध झाली. ही जरूर भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, ही ययाती कादंबरी जरूर तुम्ही वाचा. तर या ययाती कादंबरीला खूप प्रसिद्धी मिळाली. 1974 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. साहित्य क्षेत्रातला जो सर्वोच्च पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार, तो त्यांना मिळाला. आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार हा आपल्या मराठी साहित्यामध्ये फक्त 4 साहित्यिकांनाच मिळालाय. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय तो वि. स. खांडेकरांनाच मिळालाय. नंतर जो दुसरा मिळालाय तो कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांना मिळालाय. त्याच्यानंतर तुमचे जे लेखक आहेत, पहिले वि. स. खांडेकर, नंतर अ, अ, कुसुमाग्रज, त्याच्यानंतर तुमचे विंदा करंदीकर यांना एक ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि मला वाटतं त्याच्यानंतर कोसला कादंबरी लिहिणारे, मला लक्षात येईना आत्ता नाव, ते म्हणजे आपलं नेमाडे, लेखक नेमाडे. हेमचंद्र, माझं नाव लक्षात येईना, पण ठीक आहे. अ, नेमाडेच असावेत. हां, भालचंद्र, शाबास, भालचंद्र नेमाडे यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने मराठी साहित्यामध्ये साधारणतः या श्रेष्ठ साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालाय. तर पहिला पुरस्कार हा जो आहे ज्ञानपीठ पुरस्कार, तो वि. स. खांडेकर यांना मिळालेला आणि ययाती कादंबरी ही लक्षात घेऊनच प्रामुख्यानं त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. कारण त्यांच्या मानपत्रामध्ये ययाती कादंबरीचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. तर तो 1974 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याचप्रमाणे मडगाव येथे झालेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष पण राहिलेले आहेत. 1941 मध्ये सोलापूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण त्यांनी हे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. 1968 मध्ये त्यांना पद्मभूषण हा किताब मिळालेला आहे. हे लक्षात घ्या. मार्क्सवाद व गांधीवाद यांच्या समन्वयानं समाज सुखी होईल असे त्यांना वाटायचे. विनोदी लेखक, कवी, नाटककार, लघु कथाकार, टीकाकार, लघु निबंधकार म्हणून त्यांची ख्याती असली तरी कादंबरीकार म्हणूनच त्यांचं नाव अधिक गाजलेलं आहे, वि. स. खांडेकरांचं. हृदयाची हाक, क्रौंच वध, अश्रू, दोन ध्रुव, ययाती, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम, जळालेला मोहोर, अमृतवेल अशा एकूण एक अशा एकाचढ एक सरस कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. एका पानाची कहाणी हे आत्मकथनही त्यांचं प्रसिद्ध आहे. वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी हे लघुनिबंध संग्रह पण देखील त्यांनी लिहिलेले आहेत. कलिका, वनदेवता, सुवर्णकन, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले, कांचनमृग या नावाचे त्यांचे रूपक कथा संग्रह देखील प्रसिद्ध आहे. वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काठे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोफण हे समीक्षा लेख संग्रह देखील त्यांचे प्रसिद्ध आहे. असं अनेक खूप असं त्यांचं लेखन मराठी वाङ्मयामध्ये प्रकाशित झालेलं आहे. वि. स. खांडेकर मुख्यतः सामाजिक जाणिवेचे साहित्यिक होते. त्यामुळं कल्पनारम्यते बरोबरच वास्तवाची जाणीव आणि साहित्य ही सामाजिक शक्ती असल्याची जाणीव यांचा मेळ त्यांच्या साहित्यात आपल्याला आढळतो. अमृतवेल ही अखेरची कादंबरी त्यांची खूप गाजलेली आहे, अमृतवेल नावाची. आता पहा,
त्यांचा हा जो गवताचे पाते हा पाठ आहे, त्याच्यात प्रामुख्याने नेमकं काय त्यांनी आपल्याला लक्षात घ्यायला सांगितलंय, ते लक्षपूर्वक ऐका. सर्व माणसे केवळ स्वतःच्या नजरेतून सर्व जगाचे मूल्यमापन करतात. मुलांना आपले आजी-आजोबा, आई-वडील कटकटी वाटतात पहा. तर आपल्या मुलांनी वागण्यातील ताळतंत्र सोडला असे आई-वडिलांना वाटते. येथे मात्र आपण तरुणपणी कसे वागलो हे आई-वडील विसरतात आणि आता तरुण असलेली मुले मोठेपणी स्वतःच्या आई-वडिलांसारखे वागतात. एकंदरीत इथं काय लक्षात येतंय, "ये रे माझ्या मागल्या." सर्व मानवी समाजात हे असेच घडताना आपल्याला दिसून येतंय. आणि हेच वि. स. खांडेकर यांनी सृष्टीतील पाने, सृष्टीतील जो घटक आहे, तो म्हणजे झाडाची पाने व गवताचे पाते, या निसर्गातील घटकांच्या रूपकातून माणसाच्या अशा विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन सुवर्णकण या रूपक कथा संग्रहातील गवताचे पाते या रूपक कथेतून आपल्याला घडवलेलं आहे. आता रूपक कथेची काही वैशिष्ट्ये आहेत ती लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे, आपण बालपणापासून आपल्याला कथा हा भाग, वाङ्मय प्रकार खूप आवडतो, गोष्टी आवडतात. पण कथा, गोष्टी या देखील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असतात. मग आपल्याला माहित आहे, की आपण बालपणापासून आपल्या साहित्यातील, वाङ्मयातील गोष्ट म्हणजेच कथा ही बाब सर्वांनाच आवडते. आता कथा कोणकोणत्या प्रकारच्या असतात, तर आपल्याला माहिती आहे, विज्ञान कथा असतात, ऐतिहासिक कथा असतात, जातक कथा असतात, साहस कथा असतात, रहस्य कथा असतात. असे वेगवेगळे कथेचे प्रकार आहेत पहा. त्याच्यामध्ये रूपक कथा हाही भाग आहे पहा. मग रूपक कथा, या रूपक कथेची कोणती वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील, ती इथं लक्षपूर्वक ऐका पहा. कारण हा जो पाठ आहे, या पाठाचा साहित्य प्रकारच रूपक कथा आहे. मग रूपक कथा म्हणजे काय? किंवा रूपक कथेचे वैशिष्ट्य काय आहे? त्याचं वेगळेपण काय आहे? ते आपण इथं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला लाभलेली एक देणगी आहे पहा. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांमधून केलेली आहे. आता रूपक कथा हा गद्य आणि पद्य यांच्या सीमेरेषेवरील कथा प्रकार आहे पहा. लघुकथा ही रूपक कथेपेक्षा थोडी वेगळी असते. रूपक कथाकार, जे रूपक कथा लिहितात, असे जे रूपक कथाकार बऱ्याच वेळा आपल्या लेखनात अचेतनांमध्ये चेतना म्हणजे चैतन्य निर्माण करून त्यांच्या मदतीने कथा सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आता रूपक कथा ही दोन पातळ्यांवर वावरत असते पहा, ते नीट लक्षात घ्या. कथा वाचल्यानंतर प्रत्यक्ष उमगणारा एक अर्थ म्हणजे वाच्यार्थ, म्हणजे त्याला वरवरचा अर्थ आपण म्हणू, आणि दुसरा त्यातून सूचित होणारा आणखी वेगळा अर्थ म्हणजे ध्वन्य अर्थ, म्हणजे ध्वनी कथा, म्हणजेच त्याला आपण लक्षार्थ असं म्हणतो. आता तत्व, काव्य व टीका या तिन्ही गोष्टींचा सुरेख असा मिलाप या रूपक कथेमध्ये झालेला दिसून येतो. रूपक कथा आकाराने लहान असते, शिवाय तिच्यात भावगर्भता, सूचकता, त्याचप्रमाणे कल्पकता, मार्मिकता, अलंकारिकता, काव्यात्मकता, नाट्यात्मकता, संदेशपरता म्हणजे कुठला तरी संदेश देण्याचा प्रयत्न, ही वैशिष्ट्ये या रूपक कथेतून आपल्याला दिसून येतात. तसेच तिच्यामध्ये समृद्ध व सूचक आशयामुळे, तिच्यामध्ये समृद्ध आणि सूचक आशय असल्यामुळे ती अधिक परिणामकारक ठरते पहा. मोजक्या व थोडक्या शब्दांमधून फार मोठा आशय व्यक्त करण्याचा प्रयत्न या रूपक कथेतून झालेला असतो. रूपक कथा अन्य कथांप्रमाणेच मनोरंजन पण करते व जीवन दर्शनही घडवत असते.
जीवनातील अंतिम सत्य सांगून जाते पहा ही रूपक कथा. त्यातील अनुभूती गूढ व सूक्ष्म असते. मानवी जीवनातील विसंगती, मानवी जीवनातील वैगुण्य म्हणजे दोष, मानवी जीवनातील पोकळ डामडौल, मत्सरी वृत्ती इत्यादी प्रवृत्तींवर रूपक कथा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. आता रूपक कथेत रूपक अलंकाराप्रमाणेच उपमेय आणि उपमान अशी एकरूप दाखवलेली असतात पहा. हा आपल्याला रूपक अलंकार आहे, तो अलंकार या व्याकरणाच्या घटकामध्ये आपण लक्षात घेतलेला आहे. तर रूपक कथेत रूपक अलंकाराप्रमाणेच उपमेय व उपमान एकरूप दाखवून रूपक योजलेले असते. आता रूपक म्हणजे काय? तर एकच रूप, एक रूप, जिथं भेदच नाही, अभेद आहे. हे लक्षात घ्या. आपण उदाहरण पाहतो व्याकरणामध्ये. हा आंबा प्रत्यक्ष साखरच. म्हणजे आंबा आणि साखर हे एकरूप दाखवले, एकच रूप दाखवले. तिथं भेदच नाही, ते अभेद आहे या अर्थानं. तसं रूपक कथेचं पण एक वेगळं सूत्र आहे, ते नीट लक्षात घ्या. रूपक कथेचं सूत्र काय? लेकी बोले सुने लागे. म्हणजे त्या सासूला खऱ्या अर्थानं सुनेला बोलायचं असतं, पण ती लेकीला बोलते. मग लेकीला बोललं की ते कोणाला लागतं? सुनेला लागतं. हे आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, लेकी बोले सुने लागे. म्हणजे रूपक कथेचं तेच नेमकं सूत्र आहे पहा. हे इथं लक्षात घ्यायचंय. म्हणजे निर्जीव घटकावर आरोप करायचे लेखकाने. काय मानवी प्रवृत्तीचे वैगुण्य दाखवायचे, दोष दाखवायचे. पण ती कोणाला लागतं? मानव जातीला लागतं. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे लेकी बोले सुने लागे या म्हणीप्रमाणे किंवा या उक्तीप्रमाणे. तर हे रूपक कथेचं सूत्र आहे. लेखक या कथेत निर्जीव वस्तू, वनस्पती, पशु, पक्षी यांना कथेतील पात्र बनवतो आणि ही पात्रे कथेत माणसांप्रमाणेच बोलतात. भावभावना, विचार व्यक्त करतात, वर्तन करतात आणि मानवी प्रवृत्तींचे दर्शन घडवितात. अशा प्रकारे रूपक कथा ही रचली जाते पहा. हे लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्यायचंय की खांडेकरांची एक मी वेगळी रूपक कथा इथं सांगतो, म्हणजे कसे रूपक योजले जाते ते तुमच्या लक्षात येईल. तर खांडेकरांची कस्तुरी मृग ही एक रूपक कथा आहे पहा. त्या रूपक कथेमध्ये कस्तुरी मृग, वृद्ध हरिण, कांचन मृग आणि शहामृग ही चारही पात्रे वेगवेगळ्या मानवी प्रवृत्तींचे प्रतीके आहेत. शहाण्या माणसाने सुरक्षित जीवन जगावे या विचारसरणीचं प्रतीक म्हणजे वृद्ध हरिण. म्हणजे शहाण्या माणसानं सुरक्षित जीवन जगावं अशी काही माणसांची प्रवृत्ती असते, अशी काही माणसांची विचार असतात. या विचारसरणीचं प्रतीक म्हणजे कोण? वृद्ध हरिण. आता पहा, काही माणसे संपत्ती, ऐश्वर्य हेच जीवनाचे सार्थक मानतात. एवढंच नाही, संपत्तीसाठी गुलामीही पत्करतात, गुलामगिरी देखील पत्करतात. अशा माणसांचं प्रतीक म्हणजे कांचन मृग त्या कथेमध्ये दाखवलेलं आहे. आणि पुढे पहा, कोणत्याही प्रकारचे आव्हान नसलेले जीवन जगणाऱ्यांचं प्रतीक म्हणजे शहामृग. हे या ठिकाणी त्या कथेमध्ये दाखवलेलं आहे. मात्र उच्च आदर्श मूल्यांसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांचं प्रतीक म्हणजे कस्तुरी मृग. त्या ठिकाणी ते दाखवलेलं आहे. येथे मानवी जीवनातील प्रवृत्तींचे अचूक दर्शन या प्रतीकांच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. आता त्या प्रवृत्ती व ही प्रतीके एकरूप झालेली आहेत, म्हणून ती रूपके आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. परिपूर्ण रूपके योजल्यानं कस्तुरी मृग हे एक उत्तम रूपक कथा अशी बनलेली पहा. याच पद्धतीने तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असणारी खांडेकरांची जी रूपक कथा आहे गवताचे पाते, ते देखील त्याच पद्धतीने पहा. तर खांडेकरांनी सृष्टीतील झाडांची पाने व गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून
माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे किंवा भावभावनांचे दर्शन गवताची पाते या रूपक कथेतून इथं आपल्याला घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपण इथं लक्षात घेणार आहोत. आता सर्वांना पुस्तक समोर ठेवलं तरी चालेल किंवा ही स्क्रीनवर मी जे जी स्क्रीन शेअर केली त्याला झूम केलं तरी तुम्हाला त्याच्यावर ते नीट वाचता येईल, लक्षात घेता येईल. किंवा समोर पुस्तक ठेवलं तरी चालेल. मी ती छोटीशी कथा या ठिकाणी मी वाचतोय प्रथमतः. मग प्रश्नोत्तर पद्धतीच्या माध्यमातून ही कथा आपण समजून घेऊ. त्यामुळे सर्वांनी आता माझ्या वाचनाकडे लक्ष द्यायचंय, पुस्तकात लक्ष द्यायचंय. पान नंबर 24 वरती. गद्यपाठ 7 गवताचे पाते. जे हे पिवळ्या पार्श्वभूमीवर इथं जे लिहिलंय ना, इथं, इथं लक्ष द्यायचंय आता. हा जो लाल भाग जो आहे, तो आपण आता मी सगळा तुम्हाला समजून दिलेला आहे. त्याविषयीच मी इथं सगळं बोललेलो आहे. ते तुम्ही लक्षात घेतलेलं असेल. आता प्रत्यक्ष रूपक कथा जी आहे, ती इथं आहे. इथं लक्ष द्यायचंय. हे आपण लक्षात घ्यायचंय. पहा, पान नंबर 24 वरती. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून गळून पडू लागली. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट, पट, पट त्यांचा तो पट-पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा सुराळा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे आमचं हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. म्हणजे त्या पानाचं रूपांतर आता कशात झालंय, तर गवताच्या चिमुकल्या पात्यामध्ये झालेला आहे. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटले. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला अगदी यांनी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. आता ही एक छोटीशी रूपक कथा तुमच्या समोर ठेवलेली आहे. ही जर वरवर वाचली याचा वाच्य अर्थ वेगळा आहे. पण याच्यामध्ये लक्षार्थ दडलेला आहे. तो खऱ्या अर्थाने इथं आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि त्या दृष्टीने आता आपल्याला इथं एकाग्रतेनं लक्ष देणं गरजेचं आहे. आता वरवरचा अर्थ आधी समजून घेऊ. मग तुम्हाला मी भावार्थ या गवताच्या पात्याचा या रूपक कथेचा मी भावार्थ प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता हे मी जे वाचलंय त्याच्यावर मी काही प्रश्न विचारतोय. पहा, हिवाळा नुकताच सुरू झाल्यानं सृष्टीत म्हणजे निसर्गात कोणता बदल होत होता रे. झाडावरून एकामागून झाडावरून एकामागून एक पिकलेली पानं गळून पडत होती पहा.
यावरून व्यवहारात आपण नेहमी कोणती एक म्हण वापरतो रे? वापरतो बा व्यवहारामध्ये. पिकलेलं पान कधीतरी गळणार, हे लक्षात घ्या. या म्हणीचा अर्थ काय? हे पहा, ही म्हण नेहमीच आपण जी वृद्ध माणसं असतात, त्यांच्याकडनं त्यांच्या तोंडी ही आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते, की "पिकलं पान कधीतरी गळणार बाबा." असं या अर्थाची एक म्हण किंवा ही उक्ती नेहमी वापरली जाते. या म्हणीचा अर्थ काय? की वृद्धावस्थेकडे झुकलेल्या व्यक्तीला कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. हा या म्हणीचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे. मग त्या पिकलेल्या पानाचा झाडावरून खाली पडताना कसा आवाज येत होता? तर पट, पट, पट असा आवाज येत होता. हे लक्षात घ्या. त्या कर्णकटू आवाजाने धरणी मातेच्या कुशीत झोपलेले कोण जागे झाले? हां, कर्णकटू. आता कर्णकटू या शब्दाचा अर्थ काय? तो नीट लक्षात घ्या. कर्णकटू म्हणजे कर्कश, कानठळ्या बसवणारा आवाज. लिहून घेत चला. कर्णकटू म्हणजे कर्कश, कानठळ्या बसवणारा आवाज. या आवाजानं धरणी मातेच्या कुशीत झोपलेले एक चिमणे, चिमणे म्हणजे लहान, कोमल, सुकुमार या अर्थानं. त्या चिमणे या शब्दाचा अर्थ काय? लहान, कोमल किंवा सुकुमार. असं त्या कर्णकुटू आवाजानं धरणी मातेच्या कुशीत झोपलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात जमिनीवर पडणाऱ्या एका झाडाच्या पानाला गवताचे पाते काय म्हणाले? गिरक्या हां, शाबास. तर पडता-पडता तू किती कटकट करतोयस? अशा पद्धतीने त्या गिरक्या खात जमिनीवर पडणाऱ्या एका झाडाच्या पानाला ते गवताचे पाते म्हणाले. आता गिरक्या खाणे म्हणजे स्वतःभोवती गोल-गोल फिरत-फिरत झाडाचं पान पहा, जेव्हा झाडावरून ते खाली पडतं तेव्हा असे झोके घेत-घेत हळू सावकाश ते जमिनीवर पडतं. हे आपण नेहमी निसर्गातल्या गोष्टी पाहतो, आपल्या दैनंदिन त्या नजरेमध्ये येतात पहा, आपण ते लक्षात घेतो. जेव्हा पानगळती सुरू होते त्यावेळेस या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला निसर्गामध्ये दिसतात. तर गिरक्या खाणं म्हणजे स्वतःभोवती गोल-गोल फिरणे. मग अशा गिरक्या खात जमिनीवर पडणाऱ्या झाडाच्या पानाला गवताचं पातळ म्हणालं, "खाली पडताना किती कटकट करतोय? तुझ्या दंग्यानं, तुझ्या गोंधळानं माझ्या गोड-गोड स्वप्नांचा चुराडा झाला." मग आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा, तुमच्या धड्याखाली आहे तो पहा. नंतर तुम्ही लक्षात घ्या. झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली. कारण काय? कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड-गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता. आता इथं झाडाचे पान रागानं चिडून गवताच्या पात्याला काय म्हणाले होते? झाडाचे पान रागानं चिडून गवताच्या पात्याला काय म्हणाले? हां, "अरे जा, चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जलून मातीत लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार?" असं तो त्या ठिकाणी म्हणाला. मग अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही, असे गळून पडणारे पान म्हणाले. कारण काय? कारण त्याने आयुष्यात कधी गाणे म्हणण्यासाठी कधी सुद्धा केला नव्हता. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आता इथं अ, आता इथं आपण काही शब्द अर्थ लक्षात घ्या. म्हणजे अ, मातीत लोळणारं क्षुद्र गवताचं पात म्हणजे क्षुद्र पातूळ जगत राहणं. हे लक्षात घ्यायचंय. जे काही अरसिक वगैरे जे आहे ज्याला कुठलाही गोष्टीमध्ये रस नाही, आवड नाही, कुणाचं दाखवायचा नाही, त्याला आपण अरसिक म्हणतो. मग गाण्यामध्ये नाही, वादनामध्ये नाही, वाचनामध्ये नाही, कशातच त्याला रस नाही. तो अरसिक या अर्थानं तो शब्द आहे. हे लक्षात घ्या. आता बोलता झाडाचे पान कुठे पडले व कुठे झोपी गेले? तर बोलता झाडाचं पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी
गेले. येथे गवताच्या पात्यासाठी कोणते शब्द आणि शब्दसमूह आले आहेत रे? तुमच्या पाठाखाली हा प्रश्न आहे कृतीयुक्त. येथे गवताच्या पात्यासाठी कोणते शब्द व शब्दसमूह आले आहेत? पहा गवताच्या पात्यासाठी इथं कोणते शब्द आलेत पहा. चिमणे. चिमणे म्हणजे लहान, कोमल, सुकुमार. दुसरा शब्दसमूह आलाय चिडखोर बिब्बा. आता बिब्बा आपल्याला काय आहे तो माहिती आहे. एक औषधी वनस्पती, एक फळ आहे, हे लक्षात घ्या. तर काय त्याला शब्द वापरलाय त्या गवताच्या पात्यासाठी इथं, तर चिडखोर बिब्बा. आता बिब्बा म्हणजे काय, तर एक औषधी वनस्पती, एक फळ आहे, ते तुम्ही पाहिलेलं असेल. त्यानंतर त्याला एक शब्द वापरलाय क्षुद्र गवताच्या पात्यासाठी. काय शब्द वापरलाय? शूद्र म्हणजे कमी दर्जेचा, निकृष्ट या अर्थानं. त्यानंतर अजून एक शब्द वापरलाय गवताच्या पात्यासाठी बेटा म्हणजे लहान, छोटा या अर्थानं. त्यानंतर अरसिक हा एक शब्द वापरलाय गवताच्या पात्यासाठी. म्हणजे अरसिक म्हणजे काव्यशास्त्र विनोदात गम्य नसलेला किंवा काही त्याला त्याच्यामध्ये काही न समजणारा किंवा त्याच्यातलं काही त्याला कळत नाही, लक्षात येत नाही अशा अर्थानं. अरसिक म्हणजे काव्यशास्त्र विनोदात गम्य नसलेला या अर्थानं तो शब्द वापरलाय. म्हणजे इथं गवताच्या पात्यासाठी कोणकोणते शब्द आणि शब्दसमूह आलेत, तर चिमणे, चिडखोर बिब्बा, शूद्र, बेटा, अरसिक असे शब्द आलेले आहेत. पुढचा एक प्रश्न असा आहे तुमच्या पाठाखालीच आहे. गवताच्या पात्याची कोणती स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील? तर काय स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला गवताच्या पात्याची सांगता येतील? निवांत झोपून सुख स्वप्ने पाहणे, यातच सर्वोच्च सुख मानणे. हे या ठिकाणी असं ते गवताचा स्वभाव आपल्याला दिसतोय. म्हणजे सुख स्वप्ने भंग पावलीची सतत तक्रार करणार आहे गवताची पाते पहा. सुख स्वप्ने भंग पावलीची सतत तक्रार करणारा. चिडखोर आहे, अरसिक आहे. त्याचप्रमाणे दोघात एकच जीवन रस आहे पहा. गवताचे पाते आणि झाडाचं पान हे वास्तव समजून न घेणारं ते गवताचं पात आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. झाडाच्या पानाची त्याच्या बोलण्यावरून कोणती स्वभाव वैशिष्ट्ये लक्षात येतात? जशी आपण गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये पाहिली, तशी झाडाच्या पानाची त्याच्या बोलण्यावरून कोणती स्वभाव वैशिष्ट्ये लक्षात येतात? हा देखील प्रश्न तुमच्या पाठाखाली आहे. हा तर झाडाचं झाडाचं पान उच्च श्रेष्ठ पदाचा खोटा अभिमान बाळगणार आपल्याला दिसतंय. म्हणजे अहंकारी भाव त्याच्यामध्ये आहे त्या झाडाच्या पानामध्ये. हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे झाडाचं पान स्वतःला उच्च श्रेष्ठ पदाचा असा खोटा अभिमान बाळगणारा दिसतंय. अहंकारी भाव त्याच्यात दिसतोय. तसेच गवताच्या पात्याला म्हणजे ते दुसऱ्याला, गवताचं पात म्हणजे त्याच्या अर्थानं तो दुसरा आहे. तर गवताच्या पात्याला शूद्र कमी दर्जाचा ते मानतंय, कमी लेखतंय, समोरच्याला ते कमी लेखतंय पहा. असं त्याचा त्या झाडाच्या पानाचा स्वभाव किंवा ते स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आता झाडाचे पान पुन्हा कशामुळे जागे झाले रे? त्या वसंताच्या संजीवक स्पर्शानं. हां, हे लक्षात घ्या. वसंताच्या संजीवक स्पर्शानं झाडाचं पान जागे झाले. आता वसंताच्या म्हणजे चैत्र महिन्यात येणाऱ्या मनमोहक वसंत ऋतू हा चैत्र महिन्यात येतो पहा. तर चैत्र महिन्यात येणाऱ्या मनमोहक वसंत ऋतू असतो आणि त्याच्यामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते पहा. म्हणजे नवसंजीवनी प्राप्त होते. सर्वत्र निसर्ग असा वेगवेगळ्या रंगांनी, फुलांनी असा निसर्ग असा नटून निघतो पहा. हे आपण चैत्र महिन्यामध्ये, वसंत ऋतूमध्ये ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. आणि अशा वसंताच्या संजीवक स्पर्शानं झाडाचे पान पुन्हा जागे झालेले आहे. संजीवक या शब्दाचा अर्थ काय? चैतन्य देणार, नवीन जीवन देणार या अर्थानं त्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. कोणत्या शब्दाचा? संजीवक. संजीवक शब्दाचा अर्थ लिहून घ्या वाटलंच तर. चैतन्य देणारे, नवीन जीवन देणारे.
अशा वसंताच्या संजीवक स्पर्शानं झाडाचे पान पुन्हा जागे झाले. मग वसंताच्या संजीवक स्पर्शानं पानाचे रूपांतर कशात झाले? चिमुकल्या लहानशा पात्यामध्ये झाले. वसंताच्या संजीवक. आता संजीवनी आपल्याला माहित आहे, की मृतास जिवंत करणारी वनस्पती. पौराणिक संदर्भ आपल्याला माहिती आहे. लक्ष्मणाला संजीवनी लागली होती, तर त्या आणण्याचं काम कोणी केलं होतं? हनुमानानं केलं होतं. हा पौराणिक संदर्भ आपल्याला माहीत आहे. तर वसंताच्या संजीवक स्पर्शानं पानाचे रूपांतर चिमुकल्या लहानशा पात्यामध्ये झाले, गवताच्या पात्यामध्ये झालं. मग वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले. कारण काय? कारण त्या संजीवक म्हणजे चैतन्य देणाऱ्या, नवीन जीवन देणाऱ्या त्या स्पर्शामध्ये, त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण म्हणजे अलौकिक जादू होती. म्हणून पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यामध्ये झालं. पुन्हा हिवाळा सुरू झाल्यावर गवताच्या पात्याची कशी अवस्था झाली? ते पुन्हा थंडीने कुडकुडू लागले, धरणी मातीच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. म्हणजे झाडावरून पडणाऱ्या पानामुळे पुन्हा त्याची झोपमोड होत होती. असं पुन्हा ती अवस्था त्याची झाली. जिकडे तिकडे कशाचा सळसळ आवाज येत होता? तर झाडांवरील पानांचा. तुमची ऑडिओ बंद करा, मला आवाज येतोय. जिकडे तिकडे कशाचा सहसा आवाज येत होता? तर झाडांवरील पानांचा. पटपट असा आवाज करत पृथ्वीवर कोण पडत होते? झाडांची पानं. मग वसंताच्या संजीवक स्पर्शाने झाडांच्या पानाचे रूपांतर चिमुकल्या गवताच्या पात्यात झाले. असे ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच काय पुटपुटले? काय ही हिवाळ्यातली झाडाची पानं, यांनी पार जीव खाऊन टाकलाय, खूप त्रास दिलाय. केवढा त्यांचा कर्णकटू म्हणजे कर्कश कानठळा बसवणारा आवाज. छी 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 छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला. म्हणजेच याचा अर्थ चक्काचूर केला, ठेचून ठेचून त्याचा चुराडा केला, या अर्थानं. आता नीट लक्षात घ्या. हे झालं आपण वरवरच्या अर्थानं ती रूपक कथा थोड्याफार प्रमाणात आपण समजून घेतलीये वाच्या अर्थानं. खऱ्या अर्थानं आता आपल्याला लक्षार्थाकडे वळायचंय. त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आता या रूपक कथेमध्ये कोणते 2 रूपक वापरलीत रे? निसर्गातली झाडाचे पान आणि गवताचे पाते. या रूपक कथेमध्ये 2 रूपक वापरलीत वि. स. खांडेकरांनी. एक झाडाचे पान आणि दुसरे गवताचे पाते. आता या रूपकातूनच वि. स. खांडेकरांनी माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन घडवलेलं आहे. अगदी साध्या सुध्या नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू, विविध बाजू मांडून लेखकाचे सामर्थ्य या सुंदर कथेतून प्रकट झालेले आहे. आता रूपक कथेचा भावार्थ नीट समजून घ्या. पहा, तिथं दिलाय तुम्हाला क्रमिक पुस्तकामध्ये, पण तो वाचला तरी लगेच लक्षात बसेल असा नाही. तो इथं नीट समजून घ्या. रूपक कथेचा भावार्थ. ही रूपक कथा लक्षात घेता मानवी जीवनातली कितीतरी विसंवाद म्हणजे काय? एकमेकांशी न जुळणं, विचार न जुळणे, या अर्थानं विसंवाद. तर ही रूपक कथा लक्षात घेता मानवी जीवनातली कितीतरी विसंवाद म्हणजे एकमेकांशी न जुळणे या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहे. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आपण काय केले होते आपल्या तरुणपणात? हे आठवण करून घेऊन मग तरुणांवर आपण तोंडसुख घ्यावे किंवा त्यांना बोल लावावेत. मग त्यांच्यावर टीका करावी, टोचून बोलावे. हे हे आपण लक्षात घ्यावं. आणि हे तोंडसुख घेण्याची तयारी त्या पद्धतीने दर्शवते का? तर नाहीये. म्हणजे मोठ्या व्यक्ती समोरच्या तरुण पिढीला बोलत असताना किंवा त्यांना
बोल लावत असताना, त्यांच्यावर तोंड सुख घेत असताना, आपण तरुणपणात असताना आपण कसं वागत होतो, आपण कसं वर्तन करत होतो, हे देखील त्यांनी आधी आत्मपरीक्षण त्याचं करावं आणि मग आजच्या तरुण पिढीला बोलावं, असं या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून म्हणजे त्रासिक भावाने पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर आता पहा, आज तुम्हाला आई-वडिलांनी काही सांगितलं, आजी-आजोबांनी काही सांगितलं, की तुम्ही कपाळाला आठी घालता, त्रासिक भावनाने तुम्ही त्यांच्याकडे पाहता. पण तुम्ही देखील प्रौढ झाल्यावर भविष्यामध्ये मोठी झाल्यावर काय करणार आहात? ती तुम्ही देखील तो जुनाच कित्ता गिरवणार. आधीच्या पिढीप्रमाणेच पुन्हा त्याच पद्धतीचं वागणं राहणार. तीच गोष्ट पुन्हा तुम्ही करणार. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना भविष्यात बोल लावणार, त्यांच्यावर तोंड सुख घेणार, त्यावेळेस तुम्ही हा विचार करणार का? तुम्ही हे आत्मपरीक्षण करणार का त्यावेळेस? आपण आपल्या तरुणपणी कसे वागत होतो? आपण आपलं तरुणपण कसं घालवलं आणि कसं आपण दंगामस्ती करत होतो? हे आपण त्यावेळेस आत्मपरीक्षण करून आठवणार का? म्हणजे हे ते कुणी काही करत नाही. मग आपण पुन्हा तोच कित्ता गिरवतो. आधीच्या पिढीप्रमाणेच पुन्हा वागतो. तीच गोष्ट पुन्हा करतो आणि मग बाह्य स्वरूप कितीही बदलली, तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होताना आपल्याला मानवामध्ये दिसून येते. त्यामुळं पिढीतील अंतर कायम राहतं. पिढीतील विचारांमध्ये पूर्वीसारखाच फरक राहतो आणि थोडक्यात वि. स. खांडेकर यांनी या ठिकाणी तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये येथे मांडली आहेत पहा. गवताची पाती आणि झाडाचं पान यांच्या रूपकातून. तरुण पिढी म्हणजे आता या क्षणी तरुण पिढीचा स्वभाव कसा असतो पहा, एक लक्षात घ्या. तरुण पिढी म्हणजे आता या क्षणी जे दिसतं, जे वाटते तेच खरे. वर्तमान काळच खरा. उद्या परवा काय होईल हे महत्वाचं त्यांना वाटत नाही. दूरदृष्टीचा त्यांच्यामध्ये अभाव असतो तरुण पिढीमध्ये. जे वाटते ते उत्स्फूर्तपणे करायचे. तरुण पिढी तरुण पिढीचा स्वभाव कसा असतो? जे वाटते ते उत्स्फूर्तपणे करायचे. मात्र वडील पिढीला हे वागणं अजिबात पटत नाही आणि म्हणून तरुणांना वडील पिढीचा अडथळा वाटतो पहा. हे लक्षात घ्या. आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचे विचार जे सांगतायत, आजी-आजोबा जे सांगतायत, ते त्याच्यामध्ये तुमच्या या उत्स्फूर्तपणामध्ये तुम्हाला त्यांचा अडथळा वाटतो पहा. म्हणून तरुणांना वडील पिढीचा अडथळा वाटतो, कटकट वाटते. हां. तर वडील पिढीला काय वाटते पहा, नीट लक्षात घ्या. वडील पिढीला वाटते, की तरुण पिढी फक्त मौज-मजा करण्यात, सुख-विलासात लोळण्यात, धन्यता मानते. आयुष्याचा खरा अर्थ काय हे तरुणांना कळतच नाही. मात्र आपण तरुण असताना आपण काय करत होतो, हे प्रौढांना म्हणजे त्या वडील पिढीला आठवत नाही. किंबहुना ते लक्षात घेतच नाहीत. हे इथं लक्षात घ्यायचंय पहा. नेमकं हेच आता तरुण असलेल्यांच्या बाबतीतही घडत आहे. वडील पिढी विरुद्ध तक्रार करणारे तरुण जेव्हा आई-बाबा होतात, तेव्हा ते स्वतःच्या मुलांशी वडील पिढीप्रमाणेच वागतात भविष्यामध्ये. म्हणजे काय म्हणजे काय झालं इथं परत पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या." येथे कोणी वास्तव शोधण्याचा प्रयत्नच करीत नाही. खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुख-दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीनं समरस म्हणजे एकरूप होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची म्हणजे झाडाचं पान आणि गवताचे पाते याप्रमाणे मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? अजिबात बदल होत नाही त्या विचारसरणीमध्ये. आता याच्यावर मला एक शेवटचा भाग इथं फक्त स्पष्ट करायचा आहे. तो तुम्ही नीट लक्षात घ्या. काय आहे? तो इथं लक्षात घ्यायचा आहे. तुमच्या पाठाखाली देखील हा प्रश्न आहे, की गवताच्या पात्याच्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते?
गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते? असा स्वमतावरचा प्रश्न तुमच्या पाठाखाली आहे. आणि मग त्याला अनुसरून आपल्याला काय बोलता येईल, काय सांगता येईल, काय लिहिता येईल, ते नीट लक्षात घ्या. मग गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर पानाला तुम्ही काय उत्तर दिलं असतं? काय दिलं असतं उत्तर? पहा. मी झाडाच्या पानाला म्हणालो असतो, आपण दोघे अकारण भांडत आहोत. तुम्ही मला जे बोललात त्यावर मी थोडा अंतर्मुख झालो आणि माझ्या लक्षात आले, की आपल्या दोघांचा दृष्टिकोन भिन्न आहे, विचार भिन्न आहे. दोघांनाही स्वतःचीच बरोबर आहे असं वाटतं. समोरचा चुकीचा आहे असं वाटतं. आता हेच पहा, तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असं वाटतं. आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे, कमी प्रतीचे. परंतु आम्ही या क्षणी मनसोक्त जगतोय. मातीत लोळतोय, पृथ्वीवर झोपतोय वगैरे. आम्ही मनसोक्त जगतोय. तुम्ही उद्याचा विचार करीत आहात आणि आजचा आनंद तुम्ही गमावून बसला आहात. आपण दोघे आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती नेहमी जीवन जगताना लक्षात घ्यावी. दोघांच्याही भूमिका कळून घ्याव्यात. म्हणजे आपण भांडत बसणार नाहीत. हां. तुमचा आणि माझा जन्म याच मातीत झालाय. बरोबर आहे की नाही? हे लक्षात घ्या. मग त्या झाडाच्या पानाचा देखील आणि त्या गवताच्या पानाचा देखील हे लक्षात घ्या. तसं आपलाही जन्म आणि आपल्या आई-वडिलांचाही जन्म याच मातीत झालाय. दोघांचाही दोघांच्याही अंतरंगातील जीवनरस एकच आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. आपण उच्च-नीच हा भेदभाव कधीही करू नये. कोणामध्येही करू नये. हे लक्षात घ्या. परमेश्वरानं प्रत्येक सृष्टीतील घटकाला सारखं ठेवलेलं आहे. त्याने परमेश्वरानं भेदभाव केलाय का कोणामध्ये? अजिबात केलेला नाही. मग आपण का करायचा भेदभाव कोणामध्ये? हे आपण इथं लक्षात घ्यायचं. प्रत्येकानं समदृष्टी ठेवावी. सर्व धर्म समभाव मनामध्ये प्रत्येकानं रुजवावा आणि खऱ्या अर्थानं हाच संदेश वि. स. खांडेकर यांनी या रूपक कथेतून आपल्यामध्ये रुजवण्याचा केलेला आहे आणि तो आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हा पाठ तुम्ही समजून घेतलेला असेल आणि घेतला असेल तर याच्या खालचे स्वाध्याय सोडवले नसतील तर तुम्ही ते जरूर सोडवावेत. आता